सौंदर्याचा खजिना. प्रत्यक्ष सोन्याची खाण म्हणजे सोनमर्ग. सोनमर्ग या शब्दाचा अर्थ काय? सोन म्हणजे सोनं आणि मर्ग म्हणजे डोंगर. गुलमर्ग याचा अर्थ काय? गुल म्हणजे फुल आणि मर्ग म्हणजे डोंगर, फुलांचा डोंगर. ज्या ठिकाणी आपल्या पतीची पूजा करण्यासाठी रोज पार्वती येत होती आणि फुलं घेऊन जात होती आणि पूजा करत होती, अशी पवित्र जागा. आता पहलगाम या 5 शब्दांचा अर्थ काय? पहल म्हणजे पैलवान. पैलवान या शब्दाला अनुसरून पहल हे नाव दिलेलं आहे. गाम म्हणजे गाव, बर पैलवानांचं गाव. मग हे पैलवानांचं गाव असं त्याला का नाव पडलं? आता इतिहास. तुम्ही धार्मिक गोष्टी माना नका मानू, काही प्रश्न नाही. इतिहास, पण ह्या पहलगामचा इतिहास काय मग? तो इतिहासच असा आहे. खैबर खिंडीतनं पहिल्यांदा आर्य आले. खैबर खिंडीतनंच पहिला मुस्लिम आमच्याकडे आला. या देशाचं संरक्षण चारही बाजूनी मग अशी मी सांगितलं. मग एकच रस्ता आत यायला होता, तो खैबर खिंडीतनं होता. तो ह्या तोच रस्ता हा जिथे हे घडलं. जिथे हे घडलं. मग इथं याचं पेलगाम नाव का ठेवलं? जे पूर्वीचे आपले राजे होऊन गेले, यांनी आता आपण मिलिटरी हा शब्द वापरतो, त्या लोकांनी त्या ठिकाणी पैलवान ठेवले होते की माझ्या देशाला जर का धोका निर्माण होणार असेल तर इथूनच होणार आहे. बर म्हणून त्यांना तिथं वास्तव्य दिलं, त्यांना तिथं जागा दिल्या, त्यांना तिथं शेती दिली आणि कायमस्वरूपाचं राहायला सांगितलं. त्या पैलवानांच्या गावाचं अपभ्रंशातनं नाव झालेलं पहलगाम.